डॉक्टर अनेकांना सवय सध्या एक ट्रेंड आहे ब्लॅक कॉफी आणि काही जण त्याच्यामध्ये तूप किंवा बटर टाकून ती बुलेट कॉफी पण म्हणतात त्याला. तर ते किती योग्य आहे शरीराला की अयोग्य आहे? राईट. अगेन प्रकृतीनुसार हां, ब्लॅक कॉफी कफ प्रकृती असेल तर ब्लॅक कॉफी खूप चांगली आहे हां. आणि त्याने कफही कमी येत असतो पण एनर्जीही मिळत असते. फक्त असं आहे की त्याची सवय पटकन लागते. त्यामुळे कॉफीची एकदा सवय लागली किंवा सकाळी कॉफी प्यायली नाही की मग ते जिटरी फिलिंग येणं, डोकं दुखणं, आळस येणं, काम करूसं वाटणं, हे सगळ्या गोष्टी होतात. तो भाग सोडला तर फक्त शरीरावर होणारे परिणाम असं ह्यांनी बघितलं तर कॉफी हे खूप सकाळचं चांगलं रुटीनमधला भाग असू शकतो. कॉफीत बटर किंवा तूप टाकल्याने काय होतं, तर कॉफी ही कसं आहे आयुर्वेदात षड्रस सांगितलेत, की 6 प्रकारचे रस असतात. मधुर, आम्ल, लवण. तर त्याच्यात कडू जो आहे, ज्याला तिक्त म्हणलं जातं संस्कृतमध्ये. कॉफी ही तिक्त रस प्रधान द्रव्य आहे. त्यामुळे त्याच्यात अगेन कोरडेपणा, वृक्षगुण हा सगळ्यात जास्त असतो. तर त्या कोरडेपणाला काउंटरॅक्ट करणारं तूप आहे. तर तुम्हाला जर कोरडेपणाचा त्रास असेल, पण पित्ताचा त्रास नाही, कारण बऱ्याच जे पित्त प्रकृतीचे लोक आहेत त्यांना आता कॉफी सूटच होत नाही. बरोबर. तर ते तर पितच नाहीत. तर ज्यांना कोरडेपणाचा त्रास होतो, पण कॉफीनी त्रास नाही होत. पण कॉफी जास्त प्यायल्याने कॉन्स्टिपेशन होतं. की तुम्ही ऐकलं असेल, की जुलाब झाल्यावर कोरी कॉफी प्यायला सांगतात, हो, अशी हो, बरीच हो. पद्धत आहे. तर कारण ते काय आहे, त्यांनी कॉन्स्टिपेशन होतंच. तर कॉन्स्टिपेशन होत असेल किंवा कोरडेपणा वाढत असेल कॉफीने, तर त्याला काउंटर म्हणून चांगली ही आयडिया आहे, की कॉफीमध्ये तूप किंवा बटर टाकून प्यायचं. अनेक लोकांना सकाळच्या नाश्त्यामध्ये म्हणजे अनुशापोटीच अंडी खायची सवय असते. कारण त्यांनी एक प्रोटीनचा पोर्शन सकाळीच एक पूर्ण कंप्लीट होतो राईट. असं म्हणतात. तर अंड्याच्या पदार्थांनी दिवसाची सुरुवात करणं कितपत योग्य आहे? तर अंडी खाण्याची पद्धत म्हणजे अंडं खाण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अंडी सकाळी खाण्याची पद्धत ही आपल्याकडली नाहीच आहे. ही ब्रिटिशांनी आणलेली पद्धत आहे. हां. आणि ब्रिटिशांकडे 6 महिने थंडीच असते. उरलेले 6 महिनेसुद्धा जो काय उन्हाळा असतो त्यांचा तो आपल्या थंडीसारखा असतो. आपल्याला थंडी जाते. तर त्यामुळे त्या थंडीत सकाळी भूक लागतेच. जसं मी म्हटलं, की सकाळी ब्रेकफास्ट करणं हे फक्त थंडीच्या सीझनमध्ये मॅन्डेटरी आहे. तर त्या वेदरमध्ये सकाळी अंडी पचत असतात. आपल्यासारख्या ट्रॉपिकल किंवा सेमी ट्रॉपिकल वेदरमध्ये सकाळी एवढी भूक लागत नाही. सकाळी अग्निमंद्य असतं, कफाचा काळ असतो. तेव्हा तुम्ही हलकं पण एनर्जी देणारं खाल्लं पाहिजे. आणि जेव्हा दुपारी पीक भूक सगळ्यांना लागत असते, तेव्हा तुम्ही हाय प्रोटीन आणि जड गोष्टी खाल्ल्या पाहिजे. ओके. तर उलटं केलं पाहिजे, की सकाळी हलका आहार ठेवायचा आणि दुपारी 10 ते 2च्या मध्ये हेवी डाएट ठेवायचं आणि परत संध्याकाळी हलका आहार ठेवायचा. अच्छा, ओके. म्हणजे सकाळचा हलका आहार हा दिवसभरासाठी तुम्हाला एनर्जी देईल असा पाहिजे. येस. प्लस दुपारचा आहार तो मग जड म्हणजे जेणेकरून येस. तेव्हा पचन रस जास्त सिक्रेट जेणेकरून होत असतात तुमचं जे सगळे. काय हाय प्रोटीन आहे ते त्यावेळेत पचतं व्यवस्थित. हं, हं, हं. कारण तो पित्ताचा काळ आहे आणि त्याला मध्यान्ह काळ असंच नाव आहे आपल्याकडे. ओके. मे बी थोडं विषयांतर होऊ शकेल. प्रोटीनचा विषय निघालाय म्हणून. प्रोटीन कंटेंट आपल्या वजनानुसार पाहिजे असं मॉडर्न मेडिकल सायन्स सांगतं. आयुर्वेदात याबद्दल काय सांगितलंय? आता आयुर्वेदात कसं आहे, त्याच्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट असं डिस्ट्रिब्युशन नाही आहे. त्याच्यात आहाराच्या गुणांप्रमाणे डिस्ट्रिब्युशन आहे. तर प्रोटीन जनरली आपण बघितलं तर हाय प्रोटीन हे सगळंच पचायला जड असं असतं. म्हणजे त्याला आयुर्वेदात गुरुगुण आम्ही म्हणतो, की जे जड आहे ते गुरु आणि जे हलकं आहे ते लघु. तर गुरुगुण प्रधान द्रव्य जे आहेत ती खायला पाहिजेत का? खायलाच पाहिजेत. कारण आपण पृथ्वी लोकात राहतो. त्यामुळे पृथ्वी महाभूत प्रधान द्रव्य खाल्ल्याशिवाय आपल्या शरीराचं धारणच होणार नाही. त्यामुळे ठराविक प्रोटीन इंटेक हा पाहिजे का? तर पाहिजे. पण 1 ग्रॅम पर केजी हे थोडंसं काय म्हणतात जास्त त्याचा बाऊ केला जातो. एवढं करायची गरज नसते. तुमचं साधारण 30 ते 40 ग्रॅमपर्यंत जरी 24 तासात प्रोटीन इंटेक होत असेल, तरी तो मोर दॅन सफिशियंट आहे. अनलेस तुम्ही खूप कॉम्पिटिटिव्ह ॲथलीट किंवा बॉडी बिल्डर असाल, तर तुम्हाला ठराविक प्रोटीन टार्गेट्स हिट करायला लागतात. पण नॉर्मल माणसासाठी 30 ते 40 ग्रॅम हे मोर दॅन इनफ असतं. ओके. कारण मॉडर्न मेडिकल सायन्सनुसार ज्या आता Google केल्यानंतर मोस्टली Google तेच सजेस्ट करतं. येस. त्यामुळे लोकांमध्ये आता एवढं कन्फ्युजन आहे हं. आणि त्यात तुम्ही म्हणालात तसं, की व्यायाम जर तुम्ही हेवी करत असाल, हं. तर मग त्यानुसार तो हे पाहिजे. येस. अदरवाईज 30-40 ग्रॅम इज ओके. येस. ओके. प्रोटीन आणि व्यायामाचा विषय आलाय म्हणून आता थोडंसं आपलं सकाळचं रुटीन जे आपण फूड आणि याच्या अनुषंगाने आता डिस्कस करत होतो, थोडं व्यायामाकडे शिफ्ट करूया. हं. कुठल्या वयोगटाच्या लोकांनी कुठले व्यायाम मॅन्डेटरी आहेत ते केलेच पाहिजे. हं. प्लस याच्यामध्ये अजून एक सब क्वेश्चन असा आहे, की जिम करणाऱ्यांसाठी हं. त्यांचं मॉर्निंग रुटीन कसं असलं पाहिजे आणि त्यांच्या आहारामध्ये काय काय गोष्टी पाहिजे? राईट. तर पहिल्यांदा लहान मुलांनी कसं आहे सेपरेटली व्यायाम करायची गरज नसते. लहान मुलांना एकत्र खेळणं आणि ग्राउंडवरचे खेळ हा सगळ्यात बेस्ट टाईपचा व्यायाम असतो. कारण त्यांचं पण ॲट द सेम टाईम त्यांना जर लहानपणापासनं योगा म्हणा किंवा मलखांब एक खूप उत्तम व्यायाम आहे. त्याची जर सवय लावली तर त्यांची बॉडीची फ्लेक्झिबिलिटी ही लहानपणापासूनच तयार होते.
ऑन द अदर हँड त्यांना जिममध्ये वगैरे जाण्यात चूकच आहे. म्हणजे वर्ष 16-17च्या नंतरच जिममध्ये कोणी एंटर करावं. लहान मुलांनी हे बेसिक स्पोर्ट्स, टीम स्पोर्ट्स आणि मलखांब किंवा योगा ह्याच्यावरच फोकस ठेवायचा लहान मुलांचा. तरुण वयात सगळ्या प्रकारचे व्यायाम केलेले चालतात. त्याच्यात आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की अर्धशक्ती व्यायाम करायचा. अर्धशक्ती म्हणजे काय, की तुम्हाला जे आजकाल लोक एक्स्ट्रीम करायला जातात की पूर्ण बर्नआउट होईपर्यंत व्यायाम करणं, तसं नसतं. तुम्हाला एकदा घाम यायला लागला आणि श्वास वाढायला लागला की तो सेट थांबवायचा, आराम करायचा, परत दुसऱ्या सेटला तेवढ्याच लिमिटपर्यंत व्यायाम करायचा जोपर्यंत आपल्याला श्वास लागत नाही. ओके. तर असं केलं तर त्या व्यायामाचे दुष्परिणाम होत नसतात. तर हा बेसिक थंब रूल आहे. आणि जे जिमला जाऊन वेट लिफ्टिंग किंवा एक्सेस कार्डिओ करतात तर त्याच्याने जी बॉडी हीट वाढत असते, त्याला एक काउंटर चांगला म्हणजे सकाळी शीतली आणि सितकारी असे 2 प्रकारचे प्राणायाम आलेत. ते सकाळीच केले अच्छा. तर मग ही जी उष्णता वाढलेली असते ती कमी होत असते. आणि ह्यालाच दुसरा पर्याय म्हणजे की जे पहिलवान लोक थंडाई पितात, तत्सम तुम्ही रेसिपी घरी बनवून ती अगदी सोपी असते बनवायला. त्याच्यात गुलाब पाकळी आणि अगदी ऑनलाईन तुम्हाला मिळेल, वेलदोडा आणि ठराविक गोष्टी असतात. त्याच्यात दूध नसतंच. तर त्याचा घोटलेली पावडर आणि पाणी हे शरीरात वाढलेली व्यायामानंतरची उष्णता पटकन त्यांनी कमी करण्यासाठीच ते पित असतात. अच्छा. तर थंडाई आणि शीतली सितकारी हे जर तुम्ही हेवी जिम वर्कआउट करत असाल तर ह्या 2 गोष्टी मॅन्डेटरी होतात. अच्छा. ओके. आत्ता उन्हाळा चालू आहे, हम्म. मे महिना आहे, कडक ऊन असतं आपल्याकडे, 40च्या आसपास पारा गेलेला असतो. मॉर्निंग रुटीनमध्ये उन्हाळा स्पेसिफिक डोळ्यासमोर ठेवून काय काय गोष्टीत बदल केले पाहिजे आणि या गोष्टी मॅन्डेटरीच आहेत, या केल्याच पाहिजेत जेणेकरून तुमची हीट कंट्रोलमध्ये राहील. राईट. तर मॉर्निंग रुटीनमध्ये किंवा आपण अगेन आदल्या रात्रीपासून सुरुवात करू. तर सगळ्यांना सुटेबल एक गोष्ट म्हणजे अशी आहे की आवळ्याचा ज्यूस आजकाल मिळतो. पॅकेज्ड आणला तरी चालेल, फ्रेश बनवता आला तर फार बेटर आहे. तर आवळ्याचा ज्यूस आयदर रात्री झोपताना साधारण 5 ते 10 ml, जास्त प्यायचा नाही आहे, किंवा सकाळी उठल्या उठल्या हे प्यायलं तर मग दिवसभरात जी उष्णता वाढते उन्हाळ्यात ती कमी होत असते. शिवाय जो मी सारिवा म्हणजेच अनंतमूळचा काढा सांगितला तरुण वयात ज्यांनी रोजच प्यायचा आहे, तो उन्हाळ्यात सगळ्यांनी प्यायलेला चालतो. आणि शिवाय उन्हाळ्यात सकाळपासूनच गरमी असते, त्यामुळे अनुशापोटी चहा पिण्याच्या ऐवजी अगेन लाह्या किंवा काहीतरी खाऊनच चहा प्यायचा. जरी तुम्हाला त्रास होत नसेल, तुमची कफाची प्रकृती असेल, तरी उन्हाळ्यामध्ये मात्र तुम्ही शेड्यूल सगळ्यांनीच पित्ताची प्रकृती आहे आपली असं अज्युम करूनच चालू ठेवायचं असतं. अच्छा. मग त्याच्यात माठातलं पाणी पिणं किंवा माठ जरी नसेल तरी फिल्टरचं जे कंटेनर असतो त्याच्यात वाळ्याची मुळं टाकून ठेवणं, जी माठामध्ये आपण टाकतो, तर त्याने कंटिन्युअस पित्तशमन हे शरीरातलं होत असतं. किंवा मोरावळा कंपल्सरी खाणं सकाळच्या नाश्त्यामध्ये, ह्या गोष्टी आहेत की ज्याने मग दिवसभर पित्त तुमचं नॉर्मलाइज होतं. अच्छा. आणि या प्रश्नाचं उत्तर लोक किती सिरियसली घेतील माहीत नाही. उन्हाळा चालू आहे म्हणजे आंब्याचा काळ चालू आहे. सध्या रोज 2 टाईम आमरस खाणारे पण लोक मी बघितलेत किंवा बरोबर. चिरून आंबा खाणारे पण. तर उन्हाळ्यात जरी आंबा फक्त उन्हाळ्यात यायचा असला तरी आंब्याचं प्रमाण किती असलं पाहिजे आहारामध्ये? हां, तर आंबा व्यवस्थित प्रमाणात खायला काही हरकत नाही आहे. लोकांचा हा गैरसमज आहे की आंबा गरम असतो, ओके. पण व्यवस्थित पिकलेला आंबा हा थंड असतो आणि अर्धवट आंबट गोड आंबा जो लोकांना खायला आवडतो तो मात्र गरम असतो. ओके. की ज्याला पाडाचा किंवा अर्धवट पिकलेला जे आपण म्हणतो, किंवा आर्टिफिशियली पिकवलेल्याचं पण थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे. पण पूर्ण पिकलेला आंबा हा कधीच पित्त वाढवणारा नाही आहे. पण त्यातसुद्धा त्याच्यात वेरियस गोष्टी सांगितल्या आहेत की आंबा जर तुम्ही माचवून चोखून खाल्ला तर तो पचायला हलका, चिरून खाल्ला तर पचायला मध्यम जड असं आपण म्हणू, आणि रस काढून काढला तर तो सगळ्यात जड अरे बापरे. असं आहे. तर त्यामुळे तुम्ही आंबा कशा प्रकारे खाताय ह्याच्यानुसार ह्याच्यानुसार सुद्धा तुमच्या बॉडीवर त्याचा परिणाम बदलत असतो. क्या बात आहे. हे माहित नव्हतं मला. येस. आणि त्यात अजून रस काढून तो मिक्सरमध्ये काढून त्यात हो. बर्फ टाकून दूध टाकून येस. भरपूर काय. हा आमरसात दूध टाकणं किती योग्य आहे? आमरस ते एक म्हणजे फळांमध्ये दूध टाकायचं नाही किंवा फळ आणि दूध एकत्र घ्यायचं नाही, हे तुम्ही खूप ऐकलं असेल. आयुर्वेदात तसं सांगितलेलंच आहे. आणि पण त्याला अपवाद एकच आहे, तो म्हणजे आंबा. बर. तर पिकलेला आंबा हे एकच फळ आहे जे दुधाबरोबर चालतं. बाकी केळं म्हणजे ज्याला शिकरण आपण म्हणतो ते सुद्धा चालत नाही, कारण आंबट फळांचा तर प्रश्नच नाही, ती तर अगदीच दुधाबरोबर प्रॉब्लेम क्रिएट करतात. ओके. म्हणजे आंब्याच्या रसात Yes. क्वांटिटी वाढवण्यासाठी दूध टाकणं योग्य आहे. म्हणजे शरीरावर हानी होत नाही. अच्छा. क्या बात आहे. डॉक्टर, आता उन्हाळा चालू आहे म्हणून उन्हाळ्याची चर्चा झाली. थोडंसं आपण इतर ऋतूंना पण हात लावूया आणि ते छोट्या ह्याच्यात करून आपण समअप करूया. उन्हाळा आणि पावसाळा याच्यामध्ये मॉर्निंग रुटीनमध्ये काय काय
बदल केले पाहिजे? तर आता पावसाळ्याचं रुटीन उन्हाळ्याच्या एकदम उलट आहे. कारण पावसाळ्यात अचानक थंडी वाढून सगळीकडे उन्हाळ्यात कोरडेपणा आणि गरम असं असतं आणि पावसाळ्यात ओलं आणि थंड असं असतं. बरोबर. त्यामुळे हे जे सकाळचं रुटीन सांगितलं, सगळ्या पित्तशामक गोष्टी करायला सांगितल्या, त्या एक्झॅक्ट उलट्या पावसाळ्यात आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे सकाळी गरमच काहीतरी काढा पिणं, मग दशमुळाचा काढा तुम्ही पिऊ शकता किंवा साधा बडीशोप आणि जिरं आणि बडीशोपचा काढा थोडा विचित्र लागतो. नुसत्या बडीशोपेचा प्यायला, त्याच्यात दूध टाकलं तरी बडीशोपेला एक गोडसरपणा असतो, तो त्या दुधाला येतो आणि त्याने वातशमन चांगलं होत असतं. तर बडीशोपेचा काढा पिणं, नंतर मग गरम त्याच्यावर तुम्ही गरम चहा कॉफी पिऊ शकता. पावसाळा असा सीझन आहे की ज्याच्यात गरम चहा कॉफी अनुशापोटी प्यायली तरी फारसा त्रास होत नाही, ओके. कारण तेव्हा वाढलेला हा वात असतो. वाताचा काळ म्हणजे पावसाळा आहे आणि त्यात ओली थंडी असते. त्यामुळे ओल्या थंडीला काउंटर करायला गरम म्हणजे टेम्परेचरनी गरम आणि गुणांनी उष्ण अशा सगळ्याच गोष्टी कामास पडतात. शिवाय त्याच्यात पण मग काय होतं की सगळ्यात अग्निमांद्य कुठल्या सीझनमध्ये जास्त असतं, म्हणजे डायजेशन वीक कुठल्या सीझनमध्ये असतं, तर ते पावसाळ्यात असतं. त्यामुळे सगळ्यात लघु आहार हा पावसाळ्यातच असला पाहिजे आणि म्हणून आपले चातुर्मासाचे उपासही पावसाळ्यात येतात. श्रावण पण पावसाळ्यातच येतो. तर श्रावण आणि चातुर्मासाचे उपास हे त्याच्यासाठी आहेत की तेव्हा सगळ्यात वीक डायजेशन असतं. आता लोक चातुर्मासाचे उपास आणि श्रावण म्हणजे साबुदाणा वडा, खिचडी, वरईचे तांदूळ हे सगळा विषय असतो त्यांचा. पण त्याला मी पेशंटला सांगतो की तो उपास करण्यापेक्षा तुम्ही नॉर्मल जेवण चालू ठेवा, कारण त्याने ॲटलिस्ट तुमच्या शरीराची हानी होत नाही. उपवास करून आतड्यांना जास्त त्रास येस. देण्यापेक्षा. तर आयडियली उपवास म्हणजे मी पेशंट्सला असं सांगतो की तुम्ही प्रोसेसिंग मिनिमम अशा प्रकारचा उपवास करा. म्हणजे उपवासाला काय चालतं काय नाही हे मला सांगूच नका. ज्या गोष्टी नैसर्गिकरित्या कमीत कमी प्रोसेस करून आपल्याला खाता येतात, म्हणजे दूध आहे तापवलं प्यायलं, फळ आहे धुतलं खाल्लं, कंद आहे शिजवला खाल्ला, अशा ज्या मिनिमम कुकिंग लागणाऱ्या किंवा मिनिमम प्रोसेसिंग लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जे पदार्थ आहेत, ते पचायला ऑटोमॅटिकली हलके असतात. प्रोसेसिंगचा उपवास करायचा ना की पदार्थांचा. ओके. तर तसं केलं तर मग पावसाळ्याचा आपल्याला डायजेशनचे इश्यूज होत नाहीत आणि पावसाळा चांगला जातो. आणि हिवाळा? हिवाळ्यात एक्झॅक्टली अगेन चेंज होतं, कारण हिवाळ्यात सगळ्यात चांगलं डायजेशन असतं. त्यामुळे सगळे जड पदार्थ हे हिवाळ्यात खायला सांगितले. दिवाळी हिवाळ्यात काय ते आजकाल येत नाही, पण दिवाळी ही हिवाळ्यात येते, कारण तेव्हा आजकाल सगळा जो पण पावसाळ्यात येत नाही. येस. तर आपण ॲक्च्युली हे महिन्यांप्रमाणे बघायच्याऐवजी आपल्या आजूबाजूला काय चाललंय, काय वेदर चाललंय त्याप्रमाणे या गोष्टी ठरवायला पाहिजेत. ॲक्च्युअल दिवाळीमध्ये फराळ जास्त केला आणि तेव्हा ऑक्टोबर हिटच चालू आहे, तर तुम्हाला पित्ताचे त्रास आणि पचनाचे विकार वाढणारच आहेत. तर तो जो दिवाळीतला फराळ आहे तो ॲक्च्युअल थंडीत पचत असतो. पूर्वी त्यावेळेस थंडी यायची म्हणून तेव्हा तो सगळा फराळ बनायचा. मग ती जड भाजणीमध्ये सगळे कडधान्य असतात, ती एक्स्ट्रीमली हाय प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट तिन्ही सगळं हाय असतात त्यात. तर ते हिवाळ्यातच पचतं. ते ऑक्टोबर हिटमध्ये किंवा आजकाल तेव्हा पाऊसही असतो बरेचदा, तेव्हा ते पचत नाही आणि मग तेव्हा सगळे पेशंटची संख्या वाढत असते. ओके. पुढचा प्रश्न डॉक्टर थोडासा विषयाला धरून पण थोडासा विषयाला धरून नाही पण आहे. इंटरमिटंट फास्टिंग बद्दल मला आयुर्वेद काय सांगते जाणून घ्यायचं आहे. कारण इंटरमिटंट फास्टिंग हे थोडंसं मॉर्निंग रुटीनला कुठेतरी हॅम्पर करतं. कारण मी संध्याकाळी 6 ते 7 वाजता शेवटचं मील समजा घेतलं, 16 तास मला इंटरमिटंट फास्टिंग करायचं असेल, बरोबर, तर दुसऱ्या दिवशी ते सकाळचे 11 वाजतात. बरोबर. तर त्याला तो लागू नये म्हणून हा प्रश्न की इंटरमिटंट फास्टिंग बद्दल आयुर्वेद काय सांगतंय? येस. तर आता इंटरमिटंट फास्टिंग तुम्ही 8 आणि 16 हा जो फिक्स नियम आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. तर म्हणजे कसं आहे की काही लोकांना एका स्टडीत ते लागू पडलं म्हणून सगळ्यांनीच ते करायचं, हे असं म्हणजे जनरलाइज्ड ते फास्टिंग चुकीचंच आहे. त्याच्यात पण आपण प्रकृतीनुसारच करायचं असतं, की जे पित्ताच्या प्रकृतीचे लोक असतात त्यांना वारंवार भूक लागते, पण त्यांना एका वेळेला खूप अन्न जात नाही. त्यांना दर 3-4 तासाला काहीतरी खायला लागतं. तर ती प्रकृतीच तशी आहे, तेव्हा तुम्हाला तसंच पाळायला पाहिजे. पित्ताच्या प्रकृतीच्या पेशंट्सला मी सांगतच नाही की इंटरमिटंट फास्टिंग करा. ओके. ऑन द अदर हँड प्रकृतीचे एकदम टिपिकल कफा प्रकृतीचे पेशंट आहेत, त्यांना हे 8-16 खूप छान काम करतं. आणि वाताचे समवेअर इन बिटवीन. पण वाताचा एक अजून प्रॉब्लेम असतो की वाताचा विषम गुण सांगितला आहे. विषम म्हणजे त्याला जो सम नाही तो विषम, की त्याला कधी 10ला भूक लागेल, कधी 2ला भूक लागेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे वाताच्या प्रकृतीसाठी बेस्ट नियमीच भूक लागली तर खायचं, भूक लागली नाही तर खायचं नाही. पित्ताच्या प्रकृतीवाल्यांनी इंटरमिटंट फास्टिंग या विषयात पडूच नाही. कफाच्या प्रकृतीवाल्यांनी जरूर ट्राय करून बघा, त्यांना खूप चांगला त्याचा फायदा होतो. अच्छा. पित्ताच्या लोकांनी का पडू नये? कारण त्यांना त्रासच होतो. त्यावेळेस त्यांना जेवण मिळालं नाही आणि त्यांचं कसं असतं की त्यांना एका वेळेला खूप जेवण जात नाही, पण त्यांना थोडं 3-4 तासांनी खायला लागतं, कारण त्यांचं ते प्रकृतीचं लक्षणच तसं आहे. ओके. की सारखंच शरीरात इतकं पित्त असतं की ते
थोडंसं अन्न पचवतं मग परत भूक लागते, परत थोडंसं अन्न पचवतं मग परत भूक लागते असं. अच्छा. तर त्यांना इंटरमिटंट फास्टिंग करून मग मायग्रेनचा त्रास होणं, ॲसिडिटीचा त्रास होणं, जळजळ होणं, आंबट उलट्या होणं या गोष्टी सुरू होतात. सेम मला रिलेट होत आहे, कारण माझी पण सिव्हिअर पित्त प्रकृती आहे. राईट. त्यामुळे मला मधून मधून थोडं थोडं खाल्लं की जरा बरं वाटत राहतं. डॉक्टर, शेवटाकडे येतोय आपण. बऱ्याच चर्चा आपली झाली चांगली. तर सगळ्यांना लागू होईल अशा काही इम्पॉर्टंट आयुर्वेदानुसार असणाऱ्या टिप्स, नॉट नेसेसरी की मॉर्निंग रुटीनच्याच असतील त्या, जनरल की आयुर्वेदानुसार हेल्दी जगायचं असेल तर हे नक्कीच पाळा. येस. तर बेसिक काही गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. आहार तेव्हाच घ्यायचा जेव्हा भूक लागली आहे. जेवढी भूक आहे त्याचा आयुर्वेदात सांगितलं की पोटाचे 3 भाग आपणच इमॅजिन करायचे. त्यातल्या 3 भागापैकी एक भाग सॉलिड फूड, दुसरा भाग लिक्विड फूड. लिक्विड फूड म्हणजे तुमचं जेवणातलं पाणी असू दे, वरण असू दे, जे काय लिक्विड, ताक आहे, दही आहे, या सगळ्या गोष्टी लिक्विडमध्ये येतात. तर लिक्विड फूड एक भाग, सॉलिड फूड एक भाग आणि एक भाग रिकामाच ठेवायचा आहे. सो बेसिकली तुम्ही अगदी पर्सेंटेज वाईज बघितलं तरी 30 ते 35% भाग हा रिकामाच ठेवायचा सांगितला आहे. ओके. तर लोक पोट भरेपर्यंत जेवतात, हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. 70 to 80%च पोट भरवायचं असतं आणि भूक लागल्याशिवाय खायचं नसतं. ह्या 2 गोष्टी पाळायला लागले लोक तर त्यांचे अर्धे आजार बरे होत असतात. ओके. म्हणजे ह्याच्यात एक मला पटकन केस आठवली की डाएट हे किती महत्त्वाचं असतं. आमचे एक लिव्हर सिरोसिसचे पेशंट होते, तर त्यांना म्हणजे सर्जरी ॲडवाईस केलेली. त्यांना सांगितलं 3 ते 4 दिवसात सर्जरी जर केली नाही तर आम्ही काही गॅरंटी देणार नाही. पण त्यांची तेवढी अफोर्डेबिलिटी नव्हती. ते माझे चांगले म्हणजे ओळखीचे आहेत. तर त्यांनी विचारलं की आपण काही करू शकतो का? तर त्यांना आधी म्हणजे कावीळ वगैरे बरेच त्रास झाले होते. त्यांना आपलीच ट्रीटमेंट चालू होती. तर त्यांना मी म्हटलं 3 दिवस नाही, मला 1 आठवडा तरी द्या. तर त्यांना मी सांगितलं की पुढचा महिनाभर फक्त दुधावर राहायचं आहे. सॉलिड फूड काहीच खायचं नाही. बापरे. आणि रात्री अगदी कंटाळा आला तर रात्री थोडासा दूध भात खाल्ला तर चालेल, पण सॉलिड फूड बंद, फक्त दूध. आणि आजकाल अमूलचं कॅमल मिल्क पण मिळतं. बर. तर हे जे लिव्हरचे पेशंट असतात त्यांना कॅमल मिल्क अगदी अमृतासारखं आहे. त्यांना म्हटलं ते ऑर्डर करा, जेवढे दिवस पुरतं आहे तेवढं पुरू दे, जेव्हा संपेल तेव्हा नॉर्मल गाईचं दूध चालू ठेवायचं. तर त्यांना औषधं आणि हे डाएट, फक्त दुधाचं डाएट, त्यांना 4-5 ठिकाणी इन्फेक्टिव्ह पॉकेट म्हणजे जसे गळू होतात ना आपल्या, तसे पोटात आतनं झाले होते बर. आणि ते सर्जिकली ते काढणार होते. तर त्याचं पूर्ण इन्फेक्शन गेलं, लिव्हर सिरोसिस गेला, पॅनक्रियाटायटिस होता त्यांना, पॅनक्रियासची सूज गेली, पोटात साचलेलं पाणी निघून गेलं आणि परवा ते आत्ता ड्राईव्ह करून गुजरातला गेले होते स्वतः. बापरे. तर एवढं त्या दुधाच्या डाएटला, हे आजाराचं उदाहरण झालं, पण डाएटला किती महत्त्व असतं तर औषधा एवढंच महत्त्व असतं. क्या बात. तर डाएट आणि म्हणजे स्वतःचा अग्नी ज्याला म्हणतो आपण आयुर्वेदात, तर अग्नीचा सांभाळ करणं म्हणजेच जीवनाचा सांभाळ करणं असं आहे. शांते अग्नो म्रियते असं सांगितलं. अग्निशमन झालं की माणूस मेला. हो. तर एक वेळ मी सगळ्या पेशंटला सांगतो, कमी खाल्ल्याने होणारे आजार हे बरे करायला सोपे आहेत, जास्त खाल्ल्याने होणारे आजार हे बरे करायला अवघड आहेत. ओके. तर चॉईस तुमचा आहे. जेव्हा डाऊट असेल तेव्हा खायचंच नाही, कडकडीत भूक लागल्याशिवाय खायचं नाही. ओके. म्हणजे तुमचा अग्नी जागृत ठेवा. येस. भूक लागेल तेव्हाच खा, येस. प्रमाणात खा, ओव्हर इटिंग नको. येस. कारण जास्त खाल्ल्याने आजार जे होतात ते लवकर क्युअर होत नाहीत. बरोबर.